प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी माध्यमासमोर येऊन आशाताईच्या निधनाची बातमी दिली. तसेच आशाताईवर सोमवारला 11 वाजता शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडसह संपूर्ण संगीत विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. आशा भोसले यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला होता. छातीत तीव्र वेदना आणि अस्वस्थता जाणवल्यानंतर कुटुंबियांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. मात्र त्यांचे उपचारादरम्यान 12 एप्रिलला निधन झाले. आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गाऊन श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी सादर केली. त्यांनी R.D. बर्मन यांच्यासोबत दिलेली गाणी आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. पिया तू अब तो आजा, दम मारो दम, चुरा लिया है तुमने यासारखी अजरामर गाणी त्यांच्या आवाजामुळे अमर झाली. त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केलं. त्यांच्या निधनानंतर विविध कलाकार, राजकीय नेते आणि चाहत्याकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांचा आवाज कायम अमर राहील अशा भावना व्यक्त केल्या जात आहे. आशा भोसले यांच्या निधनाने चाहत्यामध्ये मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या गाण्यांनी अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केलं आणि त्यांचा आवाज सदैव रसिकांच्या मनात जिवंत राहील. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.